हेलो हेलो चेक माइक चेक. हेलो माइक चेक. सूचना दिली जाते टीम नागवंटे एका षटकाच्या अगोदर तुमचे खेळाडू उपस्थित नाही राहिले तर हा सामना त्यांना बाहेर बसावा लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गणपती बाप्पा मोरया दिवसाला होते सुरुवात. लेट्स प्ले. रमेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल इथे हलक्या हाताने पेस केला. आपण पाहिलं पॉइंटचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय. सुरुवात चांगली झाली आहे पण पाहिलं तर एका धावेने तिथे फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सातत्याने वाघजाई अंबावडे टीम साठी. प्रसाद आणि धीरज यांचा खेळ मात्र नेहमी चांगला राहिला. इथे फटका बसलाय प्रसादचा. ओहो प्रसाद महत्वाचा खेळाडू होता. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सरळ दिशेत खेळलेला हा फटका. हा क्षेत्ररक्षक चांगला होता परंतु इथे हातावरती चेंडू आदळतोय. आदळल्यानंतर जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. किती धावींसाठी गेला हा फटका. अगदी पंच शहानिशा करतायत. हा चेंडू नक्कीच सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावींसाठी गेलाय. हेच गणेश शेळके स्वतः सांगतोय. हेच हा षटकार असेल पंच. 6 धावा येत आहेत. प्रसादचा झेल सुटल्यानंतर षटकार आलाय. हा तोच प्रसाद आहे ज्यांनी कित्येक वेळा या मैदानावरती हल्ला बोल फलंदाजी केली आहे. प्रसादचा खेळ नेहमी चांगला राहतो. इथे मात्र हा चेंडू चांगला होता. वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू निर्धाव येण्याच्या अगोदर मात्र एक चिकी चोरीची धाव इथे पूर्ण झाली. चार चेंडूंचा खेळ झाला आणि फलकावरती धावा 10 आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. धीरजच्या बॅट मधून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीपला चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय तिथे रमेश परंतु चेंडू त्याच्या हाती लागणार नाहीये. पॉवर प्लेच्या षटकाचा इथे पुरेपूर फायदा घेतला जातोय. बंदिस्त क्षेत्ररक्षक त्यांच्या विरोधात फलंदाजी करत असताना प्रसाद आणि धीरज दोघांची फलंदाजी अगदी सावकार षटकारांची आतिषबाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे आजच्या दिवसातील पहिला उद्घाटनीय सामना आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये निर्णयाची अंमलबजावणी झाली. फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना तो निर्णय त्यांनी का स्वीकारला त्याचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद आणि धीरजच्या माध्यमातून
आज आमच्या समवेत आमचे साथी समालोचक आर मिस्टर राहुल राठोड आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र फटका बसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा लांब राहिलाय, एक धाव रोखू शकणार नाहीये. एक धाव झाली पूर्ण, षटकाची होईल समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या जातील. 15 बिनगडी बाद संघ वगझा 11 आंबावडे. हा धावफलक आपण पाहतोय आंबावडे टीमचा. चेक. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्पेल नंबर 2 मध्ये, ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय पांडुरंग येडगे, अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल थोडासा लांब होता शरीरापासून, अगदी झोकून दिला या चेंडूवरती. एक धाव येते शॉर्ट मिडला, जिथे विकास तैनात आहे त्याच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला फिकी करेपर्यंत. एक धाव नक्कीच पूर्ण झाली. चांगली सुरुवात टीमचा खेळ इथे सरस राहतोय. फुलटॉस पद्धतीचा हा देखील बॉल होता. हा देखील एकोणीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ ओव्हर नंबर 2 मध्ये आतापर्यंत 3 झालाय. चांगली गोलंदाजी पांडुरंगने इथे मात्र स्टॉप केलंय, थोडंसं थांबवलंय, मोठ्या फाटक्यापासून लांब ठेवलंय खेळाडूंना. इथे हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर थोडासा राईज झालाय, काटा बदललाय चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता झालीय, जिथे मात्र रमेशला धावा आल्या. पांडुरंगने त्या धावांवरती अंकुश लावलाय आणि क्षेत्ररक्षक आता पसरलेत. इथे प्रत्येक टीमला नागवंटेक टीमचा खेळ चांगला माहिती आहे. नागवंटेक टीम अगदी बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन असो, नवी मुंबई टेनिस क्रिकेट खेळत असताना सुद्धा या संघाने आपल्या नावाचा बोलबाला सातत्याने ठेवलाय. या चेंडूवरती हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करेल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल हाती लागणार नाहीये. बॉल गेलाय निघून. 6 धाब्यांसाठी सीमारेषेच्या पलीकडे धीरजच्या बॅट मधून येतोय हा धमाका. यूज इट. षटकार. काय फटका सजवला आपण पाहिलं तर एकदम क्लास होता. क्लास फार पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती ताकद देखील तितकीच होती. अगदी ताकदीच्या साह्याने क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 मध्ये हा लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इथे गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे झेल सुटतोय. कॅच ड्रॉप. गोलंदाजाने काम तर पूर्ण केलं होतं, साथ मिळाली नाही ती क्षेत्ररक्षकाची. अगदी साधा सोपा झेल इथे हातामधून खाली निसरतोय आणि ज्याच्या बॅट मधून षटकार आला. धीरज मात्र मैदानावरती सुरक्षित असेल. शेवटच्या चेंडूवरती मिळते 1 धाव. धावफलकाचा विचार केला आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 26च्या घरामध्ये. 26 धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस टीम वगझा 11 आंबावडे संघाचा धावफलक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये गणेश शेळके आपण पाहतोय. 26 धावफलकावरती. गणेश शेळके एक षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो या खेळाडूला.
इथे मात्र थोडासा लांब ठेवला होता. स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर वरून फेकी होते सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये, परंतु 2 धावा थांबू शकत नाहीये. 2 धावा, एक शॉट असेल. इथे एकच धाव अंकित केली जाईल. आपण पाहिलं तर 1 रन मात्र इथे कट केला जातोय. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु 1 धाव इथे शॉट आहे. इथे हा स्ट्रोक देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. रमेश त्याच्या माध्यमातून चुकी होणार नाहीये. इथे नक्कीच लक्ष नव्हतं. सीमारेषेच्या बाहेर असलेले नागवाटेकचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत त्याच्या गप्पा चालू होत्या. त्यानंतर अचानक चेंडू त्याच्या जवळ आला. इथे लक्ष असणं गरजेचं आहे मॅच मध्ये, कारण की तुमचे खेळाडू बाहेर बसलेत. नेक्स्ट मॅच त्यांना संधी मिळवून द्यायची असेल तर हा सामना तुम्हाला जिंकून दाखवावा लागेल. इथे पहिल्या विकेटचं पतन होते. धीरज ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार आपण पाहिले, ती विकेट आता मात्र माघारी चालली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन. कमी गतीचा हा बॉल, परंतु दिशा खराब आहे. पंचाने नाकारला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि एक धाव देखील पुढे सरसवली जाईल. इथे हा फटका फसलाय. सुरेश साळुंके चेंडूच्या खालतीमध्ये सुखी होणार नाहीये. हा खेळाडू तितकाच चांगला आहे. आज क्षेत्ररक्षण करत असताना नागवाटेक टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने अजित इलेव्हन या टीम कडून खेळत असताना त्यांचा खेळ अप्रतिम आणि उत्तम दर्जाचा राहतो. हे दुसऱ्या विकेटचं पतन झालंय पहा. जिथे मात्र असा एखाद्या गुंत्यामधून धागा काढून घ्यावा तसा मात्र धीरजला काढून घेतला आणि एका धाग्याच्या पाठीमागे धागा निघत चालला, तसा मात्र लगोलग नितीन आला आणि लगेच मैदानाच्या बाहेर गेला. इथून पुढे मात्र आपल्याला विकेट्सवरती विकेट्स पाहायला मिळतील का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. गणेशने मात्र सुरुवात केली आहे. इथे मात्र सरळ दिशेत खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक नाहीये. धावेल प्रयत्न करेल, परंतु प्रयत्न तर थोडेसे अपुरे पडतायत आणि बॉल जातोय दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे, होतोय फरार. येतोय बॅट्समन सनीच्या बॅट मधून चौकार. इथे इरादे स्पष्ट केले पहिल्या चेंडूवरती. जसा सनी आला, सुरुवात केली आहे सनीने. आल्या आल्या मात्र आपले इरादे संपूर्णपणे नागवाटेक टीमला स्पष्ट करत असताना चौकार लगावलाय. अरे बॅटने यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. हा चेंडू सनीच्या विरोधात चालणार नाहीये. गणेश बॉलला फेकून दिलेस कर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर मोठा धमाका. हाय आणि हँडसम लॉंग 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 षटकार. एक 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्याच सामन्यामध्ये आणि पहिल्याच डावामध्ये. काय फलंदाजी करतोय संघ वाघजा इलेव्हन आंबावडे. व्हॉट अ बॅटिंग. ओव्हर नंबर 3 मधला हा शेवटचा बॉल. इथे मात्र हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर राईज झालाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू तितकाच चांगला होता. चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 38. 2 गडी बाद संघ वाघजा इलेव्हन आंबावडे. अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुस्थितीमध्ये अवस्था आणि समाधानकारक धावफलक जिथे आंबावडे संघाने रचलाय. अंकुश शेळके ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहतोय. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फटका फासलाय की काय. पांडुरंग येडगे चेंडूच्या खालती आणि इथे झेल पकडतोय. प्रसाद ज्याचा खेळ पहिल्या चेंडू पासून अप्रतिम होता, त्याला मात्र माघारी पाठवलंय. पहिल्या चेंडूवरती अंकुश शेळके चले जावचा इशारा करत असताना प्रसादला मैदानाच्या बाहेर जायला सांगतोय. प्रसाद बॅक टू द डगआउट.
हा बॉल देखील तितकाच चांगला होता. अंकुश शेळके अगदी या संघासाठी नेहमी तत्पर. अगदी कोणत्याही प्रकारचं कार्य असो, अंकुश शेळके हे नाव मात्र नागवंटे गावामध्ये सर्वात अगोदर घेतलं जातं. इथे लोअर फुलटॉस होता परंतु खेळून काढता आलेला नाहीये. लगातारचे 3 बॉल इथे आपल्याला निर्धाव पाहायला मिळत आहेत. इथे धावफलकावरती पूर्णपणे स्ट्रॉंग वाला अंकुश लावलाय. अगदी जेव्हापासून ओव्हर नंबर 4 मध्ये आला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले त्यानंतर लगातारचे हे 2 बॉल निर्धाव पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज प्रदीपला मात्र इथे बांधलंय. बॅकफुट जाऊन पंच करायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे झेल पकडतोय. वा 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 अप्रतिम गोलंदाजी अंकुश शेळकेची. लगातारचे 4 चेंडू निर्धाव. या षटकामधली या चषकामधली विष्णुपंत गालवे चषक आहे. दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? इथे कालच्या दिवसामध्ये मयूर सुतारच्या माध्यमातून आपण पहिली मेडन ओव्हर पाहिली. इथे एकही धाव खर्च ठरला नव्हता. अगदी सुरेख पद्धतीची गोलंदाजी. आजच्या दिवसामध्ये देखील 4 चेंडू निर्धाव आलेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या डावामध्ये. करण आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. लगातारचा दुसरा गडी बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय. एकदा अंकुश शेळकेच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॉलिंग. लगातारचे 5 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक स्थिरावलाय, गतावलाय, मंदावलाय, स्टॉप झालाय. जिथल्या तिथे 5 चेंडूंवरती थांबवलाय अंकुशने. या डावातला हा शेवटचा बॉल असेल. शेवटचा चेंडू निर्धाव येईल का? क्षेत्ररक्षक अगदी भुकेलेल्या चित्त्यासारखे आता मात्र या चेंडूवरती लक्ष देऊन बसलेत. हा चेंडू निर्धाव काढायचा आणि आपल्या खेळाडूच्या नावावरती हा विक्रम करायचा आहे. हा विक्रम होईल का अंकुश शेळकेच्या नावावरती? शेवटचा बॉल इथे येतोय निर्धाव आणि या स्पर्धेमधली दुसरी मेडन ओव्हर अंकुश शेळकेच्या नावावरती हा विक्रम होतोय. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी आणि या खेळाडूसाठी. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वेल डन अंकुश शेळके. टार्गेट झाला इथे सेट. 38 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 39 धावांचं टार्गेट सेट झालंय. 39 धावांचं लक्ष आहे टीम श्री गणेश 11 नागवंटे क ला. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि मिळवायचे आहेत तुम्हाला 39. थँक्यू सो मच. चला मी टॉस साठी इथे आवाज देतो. आम्रंग
चला या दोन टीमच्या दरम्यान टॉस इथे होतोय. आपण पाहतोय वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी. आजचा हा शेवटचा दिवस, आजचा हा अखेरचा दिवस, त्यामधली दुसरी मॅच आपण पाहतोय आणि टॉस इथे होतोय दोन टीमच्या दरम्यान. टेल इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस आमरग, हेड इज अ कॉल आणि हेड देखील आलाय. आमरग टीम टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. बॅटिंग करायचा निर्णय तुम्ही घेताय. मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही पाहताय. कालच्या दिवसापासून ही क्रीडा स्पर्धा साकार होती. जवळजवळ समोरच्या टीमला किती धावांचा टार्गेट तुम्ही सोपवण्याचा प्रयत्न कराल? 4 ओव्हरमध्ये 50 प्लस करण्याचं टार्गेट असेल. विश यू ऑल द बेस्ट. 50 प्लस जर झालं. आयोजनाबद्दल काय म्हणाल? ही स्पर्धा खेळत असताना आपण या आयोजनाबद्दल काय भावना व्यक्त कराल? खूपच उत्तम आणि फॅन्टॅस्टिक असं नियोजन आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा. चला मी डावरी टीमच्या कॅप्टनकडे जातो. दादा तुम्हाला बॉलिंग करायची. टॉस तुम्ही जिंकला होता तर चला सामना सुरू करायचा सर. चला टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? टॉस तुमच्यासाठी क्रुशल होता का? नाही, आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. आता फिल्डिंग करायची. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? जे पाहिजे ते मिळालाय, परंतु समोरच्या टीमला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमी रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम बोथ ऑफ यू खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु मॅच चुरशीची सुरू आहे. वेळ जास्त प्रमाणात मी घेणार नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडले जातील आकाश वरेंडे सर. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला झाली सुरुवात आणि आपण पाहिलं तर इथे पहिला चेंडू निर्धावाला आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश शेळकेच्या बॅट मधून चौकार आला. इथे सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पेनल्टीच्या 5 धावा जोडल्या नव्हत्या, तर पेनल्टीच्या 5 धावा जोडून 43 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 44 धावांचं टार्गेट सेट झाले नागवंटेक टीमसाठी. नागवंटेक टीमला 44 धावा बनवायच्या आहेत. चेंडू असतील तुमच्याकडे 24. इथे 4 धावा आल्या म्हणजेच आता तुम्हाला 22 धावामध्ये 40 धावा बनवायच्या आहेत, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गणेश शेळके या खेळाडूवरती संपूर्णपणे टीमचं लक्ष असेल. वेगवान गतीचा हा बॉल इथे आडव्या बॅटने खेळून काढला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फाटमोरा करेल. चुकी झाली, थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी आवाज आला, जागा सोडली आणि दुसरी धाव अगदी वेगवान गतीने पूर्ण केली. चांगली रनिंग आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चौकार आल्यानंतर 2 धावा आल्या. वेगवान गतीचा हा बॉल, त्याच्यावरती गणेश शेळकेच्या बॅट मधून धमाका धमाका धमाका. 6 धावांसाठी गेला हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे गणेश शेळकेपर्यंत या चेंडूचं जाणं आणि त्याच्यावरती गणेश शेळकेने प्रहार करणं साहजिक आहे, कारण की गणेश शेळके पण कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कित्येक मैदान त्याने गाजवलीत आपल्या मनगटाच्या जोरावरती. इथे मात्र फटका फसलाय की काय, परंतु इथे क्षेत्ररक्षक चांगला स्टॉप करतोय. धाव येणार नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये. शांता कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू अगदी पडल्यानंतर फिरला होता, बॅट वरती नक्कीच आला, परंतु लांब जाऊ शकत नाहीये. अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये घिरक्या घेत असताना तिथे कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. 12 धावा धावफलकावरती. इथे सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समंजसपणाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. षटकाची होईल समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 12. बिनगडी बाद संघ श्री गणेश नागवंटेक. शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं तर गणेशला संधी स्वतःकडे घ्यायची होती, परंतु जसा त्याला हवा तसा चेंडू कनेक्ट नाही झाला. स्वतःच्या फलोत्तरमध्ये गोलंदाजाने कनेक्शन केलं आणि ती धाव थांबवली. प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये ज्याची फलंदाजी अगदी धुवाधार राहिली होती, परंतु गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीची गोलंदाजी करेल म्हणजेच वन ऑफ द परफेक्ट ऑलराऊंडर ऑफ टीम वगझा 11 आंबावडे. या टीमचा म्होरक्या आणि सातत्याने आंबावडे टीमसाठी खेळत असताना प्रसादचा खेळ 100% राहिलाय. फलंदाजी तर चांगली राहिली. गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखेल, किती धावांपर्यंत थांबवेल, कारण की रमेश देखील तितकाच चांगला खेळाडू आहे.
गोलंदाजी करत असताना रमेश कडून धावा खर्च झाल्या पहिल्या षटकामध्ये. त्या धावा इथे रमेशला खेचून काढाव्या लागतील, रमेशला जमवाव्या लागतील. जमवेल का रमेश आणि रोखेल का प्रसाद? इथे वेग फार होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू पाठीमागे जाऊन देणार नाहीये. पकडला गेलाय, चांगला स्टॉप आणि धाव थांबवली. इथे मात्र आपल्याला पाहतोय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 3-3 धावतात चेंडूच्या खालती, परंतु नो मॅच लँड मध्ये जाऊन टप्पा आदळतोय. हा बॉल वन बॉक्स गॅदर करून फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. इथे मात्र खराबपैकी गॅदरिंग बरोबर झालं नाही. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये आणि दुसरीचं रूपांतर तिसरीमध्ये झालं. इथे 1-1 धाव तुम्हाला जमवायची आहे आणि इथे नक्कीच मानस होता गोलंदाजाचा की गणेशला खालती ठेवायचं होतं आपल्याला, परंतु गणेशने आता स्ट्राईक स्वीकारली आहे. त्याला संधी मिळाली आणि त्याला संधी मिळाल्याबरोबर त्याचा खेळ कसा राहील हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. सानपाडा क्रिकेट असो, तुर्बे क्रिकेट असो, सातत्याने या खेळाडूने गाजवलंय. हो, इथे मात्र काय वेग होता, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बॅटच्या रडार मध्ये न येता सरळ प्रचंड वेगाने जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेग फार पाहायला मिळाला, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. इथे नो बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. पंचांनी नाकारलाय हा बॉल आणि 3 हिट असेल. आता मात्र गणेशकडे, जिथे गणेशला नामी संधी चालून आली आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल. जिथे धावा थांबल्या त्या धावा खेचून काढाव्या लागतील. 3 हिटचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती फेकी करते. तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 1.4 षटकांचा खेळ प्रगतीपथावरती असताना प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. हा चेंडू शरीरापासून लांब ठेवला होता, काय गॅप शोधून काढलाय आणि त्या गॅप मध्ये बॉलला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक धावेल परंतु चेंडू हाती लागणार नाहीये. हा गणेश शेळके आहे, त्याला ओळखणं थोडंसं अवघड आहे. बॉल चाललाय गर्रकन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. बावीस धावा धावफलकावरती. 22च्या घरामध्ये धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल. इथे एकच धाव घेण्याचा मानस आहे. चेंडू पकडला गेला परंतु फेकी नाही झाली. फेकी करणं गरजेचं होतं. इथं रिस्क घेतली नाही क्षेत्ररक्षकाने. रिस्क घ्यायची होती कारण की रिस्क घेणं इथं गरजेचं होतं. प्रदीप ओव्हर नंबर 3 मध्ये. बारा चेंडू 21 धावांची गरज. प्रदीप आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येते. टप्प्याची वाट पाहिली तर झेल वरती पोहोचणं गरजेचं होतं. कॅच वरती जायचं होतं. पंचांकडे मात्र अपील स्ट्रॉंग केली होती परंतु पंच इथं सांगतात की फलंदाज आहे सुरक्षित. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली गणेश आणि रमेशच्या माध्यमातून. झेलवरती जायचं होतं, प्रयत्न करायचा होता ही कॅच पकडण्याचा परंतु प्रयत्न कुठेतरी थांबवला. टप्प्याची वाट पाहिली क्षेत्ररक्षकाने आणि 1 बाउन्स गाजरे करून फेकी करेपर्यंत 2 धावा थांबवू शकले नाहीयेत. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
इथे सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळलाय, फटका लगावलाय आहे. क्षेत्ररक्षक टप्पा पडल्यानंतर त्याच्या आवाक्याच्या बाहेर 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 मिळत आहेत. गणेशला पुन्हा एकदा 4 धावा. इथे नो बॉलचा इशारा, प्लस सोबत 1 धाव देखील मिळेल. नो +1 अशा 2 धावा मिळाल्या. इथे दिशा खराब आहे, दिशाहीन गोलंदाजी. इथे मात्र धावा जमवायच्या आहेत, धावा थांबवायच्या आहेत. तिथे धावा खर्च होत आहेत, धावा हातातून सुटल्या जात आहेत. वाईट +1 अशा मोफतच्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. खरं तर गणेश शेळकेसाठी हा 2 चेंडूचा सामना आहे. संपवेल का गणेश? संपवायचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय. करण धावतोय चेंडूच्या खालती, झेल पकडेल का? उलटा झेल घेण्याचा प्रयत्न येते. प्रयत्न तर चांगला झाला होता. 2च धावा. 2 धावा झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी हातवारे केले, इशारे केले, थांब असा आवाज झाला. कारण की इथे रिस्क घ्यायची गरज नाहीये मित्रा. धावा जमल्यात. मॅच अगदी जवळ येऊन पोहोचली आहे. मॅच मधली हवा काढून घेतली आहे फलंदाजांनी. इथे आडव्या बॅटने खेळला, 1 धाव रोखू शकणार नाहीये ते. 1 धाव मात्र नक्कीच येईल. छत्तीस धावा धावफलकावरती. 8 चेंडूने 8 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. लगातारचा हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि मॅच मध्ये हवा कुठेतरी हळूहळू निघत चालली आहे. हा सामना वाकला जातोय, एका बाजूने झुकला जातोय. चांगला फटका त्याच्यावरती, परंतु फसलाय की काय? क्षेत्ररक्षक आहे, दीपला प्रयत्न करतोय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झाल्या. ओव्हर नंबर 3 मधला शेवटच्या चेंडूचा खेळ आपण पाहतोय. इथे मात्र धावा जास्त खर्च झाल्या या खेळाडूकडून. प्रदीप कडून गोलंदाजी करत असताना मात्र जास्तीत जास्त धावा खर्च झाल्या. इथे मात्र बॅटची कडा आहे. स्वतः फलंदाज सांगतोय की हा चेंडू बॅटला ब्रश झालाय. चांगले खेळाडू होते तिथे आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या विकेटचं पतन होतंय, पहिला गडी बाद होतोय. नागवंटे क संघाचा रमेश मैदानाच्या बाहेर जातोय, परंतु इथे मॅच मध्ये आता खरे रंग निर्माण झालेत. सहा चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला यानंतर टीम सिद्धेश्वर 11 डावरे आपण तयार राहायचंय. जसा सामना संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. पहा, सामना संपण्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला कॉल देतोय, सूचना देतोय. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत येत असेल तर प्लीज आपण तयार राहायचंय. आणि जसा सामना संपेल टीम रतन आणि सिद्धेश्वर 11 डावरे आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. वेळ फार आपल्याकडे कमी उरलाय. सनी बॉलिंग ट्रॅक वरती 4 धावा रोखण्यासाठी इथे हलक्या हाताने मात्र दिशा दिली आहे चेंडूला. इथे रिस्क घेण्याची गरज नाहीये. बॉल जातोय डी झोन मध्ये. पाच चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
वागजई देवी अंबावडे टीमने अजूनही सामना सोडलेला नाहीये. सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. हो, वेग फार होता. फुलटॉस पद्धतीचा बॉल इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न गणेशचा, परंतु तो प्रयत्न फसतोय आणि हा बॉल निर्धाव चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही धाव न देता इथे मॅच मात्र अजून घट्ट होते. 4 चेंडू आणि 3 धावा, 3 धावा आणि 4 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कोण घेऊन जाईल ही मॅच? पहिलीच मॅच आजच्या दिवसामधील चोरशीची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गॅप शोधलाय, बॉलला फेकून दिले डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली, दुसरी धाव इथे पूर्ण होते. आता एका धावेची गरज आहे विजयासाठी. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता, परंतु थोडीशी चुकी झाली आणि चुकी झाल्याबरोबर ही मॅच होते फिनिश. पहिला सामना इथे संपला जातो आणि पहिल्या सामन्यावरती विजय प्राप्त करतोय टीम श्री गणेश 11 नागवंटे. अगदी पॅनलाइज होऊन सुद्धा पेनल्टीला सामोरे